अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। राष्ट्रवादी नेमकी कोणाची तसेच राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याबाबत निवडणूक आयोगातील निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो। राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो। नंतर निकाल अद्याप आलेलाच नाहीये। निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष नेमका कोणाचा याबाबत आपल्याला स्पष्टता मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी 8 डिसेंबरला पूर्ण झाली आहे। दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला होता। मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे। त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात लवकरच निकाल येऊ शकतो। अजयदादा यांच्याकडे 30 तर शरद पवार गटाकडे 10 ते 12 आमदार असल्याची चर्चा आहे। मात्र अध्यक्ष यांनी शिवसेनेच्या घटनेच्या आधारेही आपला निकाल दिला आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीची घटना काय सांगते याकडे नजर टाकणे महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिला आहे। मात्र राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार याचा निकाल येणे अद्याप बाकी आहे। त्यामुळे दोन्ही गटाची धाकधूक वाढली आहे हे मात्र निश्चित। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।